आज खरं तर मी जल्लोषाच्या सभेसाठी आले, मी प्रचारासाठी नाही आले. कारण बाळासाहेब त्यांचं नेतृत्व हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे. मी आत्ता जयाचं भाषण ऐकत होते. एक सुसंस्कृत वडिलांची अति सुसंस्कृत मुलगी म्हणून, एक आदर्श कन्या म्हणून मी जयाकडे बघते. मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे. मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की 29 मध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे. मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं, पण खरंच आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि बाळासाहेबांसारखा एक आदर्श सुसंस्कृत नेता त्यांच्याबरोबर काम करायची संधी आम्हाला मिळाली, हे माझं भाग्य आहे. काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते, तुमची इच्छा. आता ते मी कसं ठरवणार? साहेब म्हणतील का बस. असं करू, हिला नेऊ दिल्लीला, म्हणजे मला जोडीदार होईल बाई. आपण बघू, मतदारसंघ बरेच आहेत महाराष्ट्रात आणि मेहनत केली तर मी चांगला मतदारसंघ शोधते. आणि जेव्हा जेव्हा आम्ही बाळासाहेबांचं काम बघतो, तेव्हा जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते, तेव्हा एक सुसंस्कृत मोठा भाऊ, एक आदर्श मोठा भाऊ कसा असावा तर तो बाळासाहेबांसारखा असावा. महाविकास आघाडी ही जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळेस काहीही चर्चा असली तर आदरणीय पवारसाहेब हक्कानी नेहमी बाळासाहेबांनाच फोन करतात आणि प्रश्न सुटतो, कुठल्याही पक्षाचा असू दे. त्यामुळे गेले अनेक वर्ष तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने बाळासाहेबांनी जी संधी दिली ती पुन्हा तुम्ही द्यालच. त्यामुळे मी काय खरंच मतं मागायची गरजच नाहीये इथे, कारण का तुम्ही पदरात मतांचा पाऊसच पाडणाराच 20 तारखेला, याची मला खात्री आहे. कारण का चांगले लोक निवडून गेले पाहिजेत, पण आपण त्यांना मतदान का करावं? याचं कारण असं की सुसंस्कृत आहेत, कर्तृत्ववान आहेतच, आणि आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे हे माझ्या नक्की मनात आहे. पण त्याचबरोबर आपली काही मोठे निर्णय, जे 5 निर्णय तुम्ही काय म्हणता इथे, आमच्याकडे आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी, म्हणजे पांडुरंगासाठी. इथे आपले त्याला जय साई म्हणतात ना, ओम साई, ओम साई. तुम्ही आता तिकडे जाऊन ते साकडा घालता ना, ओ माझी तर इच्छा आहेच. मी तर नेहमी सांगते, मी तर टीव्हीवर पण बोलले. त्याच्यामुळे मी ओम साई म्हणतात, तसं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, कारण का आम्हाला पंढरपूर जवळ पडतं. पण दरवर्षी वर्षातून एकदा मी आणि माझी आई हे शिर्डीला आशीर्वाद घ्यायला येतोच येतो, आणि खूप चांगलं. आणि काल मी बघितलं प्रियांका गांधी आणि जयाताई आणि काल सगळे, मला वाटतं थोरात साहेब आपणच घेऊन गेला होता त्यांना, आणि एक अतिशय पवित्र स्थान ते तिथे आहे. मी नक्की तुमच्या सगळ्यांच्या मनातलं जे होईल ते ओम साईंना विनंती करीन, माझ्या पांडुरंगालाही सांगेन की आमच्या मनातले स्वप्न पूर्ण कर बाबा. विजय असो. त्याच्यासाठी इथे पण मतदान करायचं, नुसती घोषणा द्यायची नाही, आणि सासरी पण फोन करून सांगायचं की तिकडे मत द्या काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला. हा, सासर कुठले? हा, कोपरगाव, तुतारी.